गरम आणि मसालेदार व्हेज पॅटी, ताज्या मऊसूद बनमध्ये सँडविच केलेली आणि त्यासोबत टोमॅटो, कांदे, लेटस आणि अमूल चीजचा आनंद. व्हेजिटेबल बर्गर हा मित्रांसोबतच्या संध्याकाळच्या आनंदासाठी एक उत्तम जोडीदार आहे. कसा बनवायचा ते बघू. साहित्य: 1 टेबलस्पून अमूल घी, 1 टेबलस्पून अमूल बटर, 1 टेबलस्पून अमूल चीज स्प्रेड, 1 अमूल चीज स्लाइस, अर्धा कप उकडलेले मटर, 3 ते 4 मोठे उकडलेले बटाटे, अर्धा कप कापलेले आणि उकडलेले गाजर, एका मध्यम आकाराच्या कांद्याच्या चकत्या, एका मध्यम आकाराच्या टोमॅटोच्या चकत्या, 2 हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या, 2 टेबलस्पून बारीक कापलेली कोथिंबीर, लेटसची पानं, 2 टेबलस्पून ब्रेड क्रम्स, 1 ब्रेड बन्स. आवश्यक मसाले: अर्धा टीस्पून आलं लसूण पेस्ट, अर्धा टीस्पून लाल मिरची पावडर, अर्धा टीस्पून गरम मसाला पावडर, 1 अष्टमांश टीस्पून हळद, चवीनुसार मीठ. पहिली पायरी म्हणजे चटकदार व्हेज पॅटी पीठ बनवणं. त्यासाठी उकडून सोललेले बटाटे एका मोठ्या वाडग्यात घ्या आणि त्यांना चांगलं मऊसूत मॅश करा. त्यात गरम मसाला, बारीक चिरलेली कोथिंबीर, लाल मिरची पावडर, हळद, बारीक कापलेल्या मिरच्या आणि आलं लसूण पेस्ट घाला. त्यानंतर उकडलेले मटर आणि बारीक केलेले गाजर घाला. बोलमध्ये ब्रेड क्रम्स घाला आणि त्यात थोडं मीठ घालून सगळं साहित्य मॅश्ड बटाट्यांसोबत मिसळून घ्या. हे मिश्रण आता तुमच्या पॅटीसाठी तयार आहे. आता त्याचा छोटा भाग घ्या आणि गोल आकारात त्याला चपटा करा. त्याचा जाडेपणा सगळीकडून सारखा असेल याची काळजी घ्या. तुमची चटपटीत पॅटी आता तळायला तयार आहे. तळण्यासाठी अमूल घी एका चपट्या तव्यावर ओता आणि ते नीट पसरा. अमूल घी गरम असतानाच पॅनवर पॅटी घालून ती शॅलो फ्राय करा. पॅटी उलथण्याने हळूवार दाबून घ्या आणि पॅनमध्ये ती हळूवार फिरवत राहा, जेणेकरून ती अमूल घी शोषून घेईल. थोड्या वेळानंतर ती परता. तुम्हाला पॅटीचा पृष्ठभाग कुरकुरीत आणि सोनेरी होईपर्यंत 1-2 वेळा परतावी लागेल. त्यानंतर ती शिजली असं तुमच्या लक्षात येईल. एका बाजूला टोमॅटो आणि कांद्याच्या पातळ चकत्या बनवून त्याचा बर्गरवर थर लावा. आता शेवटचा भाग. बर्गरचा बेस घ्या आणि त्यावर अमूल बटर भरभरून लावा. त्यावर थोडं अमूल चीज स्प्रेड ही लावा. आता बर्गर बेसवर लेटसची पानं लावा. कापलेले टोमॅटो आणि कांदे लेटसवर लावा आणि त्यावर गरमागरम पॅटी ठेवा. त्यावर अमूल चीजचा एक अख्खा स्लाइस लावा आणि त्यानंतर बनचा दुसरा स्लाइस ठेवा. तुमचा चविष्ट चटकदार चीझी व्हेजिटेबल बर्गर तयार आहे. तो गरमागरम आणि कुरकुरीत असतानाच त्याचा आस्वाद घ्या.